Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पायलट पासूनच सुरुवात करायला पाहिजे आता, कारण पायलटने विमान उतरवलं म्हटल्यानंतर कसं घडलं, पायलटने विमान कसं सुखरूप उतरवलं, काय त्याच्या मागची गोष्ट आहे. आता सविस्तरपणे गोष्ट सांगा, नेमकं कसं घडलं, काय घडलं. आपण ते पिक्चरमध्ये ऐकलं ना, कसं घडलं, काय घडलं, कोणी घडवलं, सगळं व्यवस्थित सांगा. मोठी स्टोरी आहे ती. 1 तास लागला तरी हरकत नाही, आपण ऐकू. एकतर मी पहिल्यापासून सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा आमदार, लोकप्रतिनिधी या नात्याने एक नैतिक जबाबदारी म्हणून कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावना ह्या सन 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या ती मांडत होतो काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे. ती माझी भावना ही होती, जी सांगलीच्या लोकांची होती, की हा आपला सांगली जिल्हा, सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि त्याला इतिहास साक्ष आहे. कारण 1947 सालापासून ते सन 2014पर्यंत काँग्रेस पक्षानेच हा बालेकिल्ला सातत्याने जिंकून लोकसभेला काँग्रेस पक्षाच्या विचाराचा एक संसदेत खासदार दिलेला आहे. काँग्रेस पक्षाचं तिथे संघटन आहे, ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आहेत, सरपंच आहेत, सहकारी संस्थांमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते आहेत. तिथे शिक्षणाचं जाळं आहे, एक विचारांचा वारसा हा स्वर्गीय वसंतदादांपासून माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांपर्यंत हा काँग्रेस पक्षाचा एक विचारांचा वारसा तिथे त्यांनी रुजवला, वाढवला, त्याचं जतन केलं आणि म्हणून हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, हे ह्या मताशी मी ठाम होतो. आणि ते मतच घेऊन मी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली की लोकसभा लढत असताना ही जागा काँग्रेस पक्षाला मिळायला हवी, आम्हाला ती लढायची आहे, लढून आम्हाला ती जिंकायची आहे. हा एक मनामध्ये आमच्या आत्मविश्वास होता आणि हा आत्मविश्वास मांडत असताना काही त्याला कारणं आहेत. कारण गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले कार्यक्रम आम्ही काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातमध्ये राबवलेले होते आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी आम्हाला दिला. बरं, मूळ प्रश्न असा असतो की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमचं कुटुंब, आमच्या काही पिढ्या तिथे सांगलीतल्या लोकांशी आम्ही एक भावनिक नातं केलेलं आहे. दुष्काळ असला तर दुष्काळात आम्ही लोकांची मदत केली. सांगलीत कृष्णा नदीला पूर जेव्हा आला, 4-5ला आला, 19ला मोठा पूर आला, 21ला आला, या पुरात आम्ही लोकांचं मदत कार्य मोठ्या प्रमाणात, म्हणून एक नातं आमचं जुडलेलं आहे आणि त्या नात्याच्या बळावर आम्ही म्हणतो काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे. जागा मागत होतो, आम्हाला खात्री होती, विश्वास होता की जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळेल आणि अचानक ॲज युज्युअल तुम्ही म्हणाला पिक्चर आहे, मोठी स्टोरी आहे, त्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आली आणि त्या ट्विस्टमधून आमची जागा ही आमच्याकडून काढून घेतली. तो धक्का होता मोठा आणि त्यातूनच आम्ही काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या, दिल्लीतल्या नेत्यांना सांगत होतो, महाविकास आघाडीच्या नेत्यांना मित्र पक्षाच्या नेत्यांना सांगत होतो, बाबा इथली परिस्थिती राजकीय वेगळी आहे, काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण आहे, भाजपचा पराभव तिथे करायचा आहे. आणि मी जी काही व्यक्तिगत गेले 2 वर्ष हे केलं, विशालला आम्ही प्रोजेक्ट केलं आणि विशालरावनं मी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला खासदारकीची उमेदवारी निश्चितपणे आम्ही देऊ, पक्ष म्हणून देऊ, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. आणि ह्याच्यावर आम्ही ते थोडं आमचं सगळं गणित ज्याला म्हणतो, राजकीय गणित सांगली जिल्ह्याचं आम्ही चांगलं जुळवलेलं होतं. पण त्यात कुणीतरी काय म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट आली आणि मग त्यातनं नाईलाजाने आपण सगळे पाहत होतो, महाराष्ट्र पाहत होता की मी सगळ्या तऱ्हेने प्रयत्न केले. मी म्हणजे कधी नागपूरला होतो, कधी दिल्लीत होतो, कधी मुंबईत होतो, प्रत्येकाचे दरवाजे लावून मी खटखट करत होतो की बाबा आमचं ऐकून घ्या, समजून घ्या आणि आम्हाला हे तिकीट द्या, आम्हाला लढायचं आहे, आम्हाला जिंकायचं आहे. पण ते झालं नाही. शेवटी मग नाईलाजाने विशालरावना किंवा आम्हाला लोकांच्या इच्छेखातर आणि लोकांच्या साठी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी, काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे जी सांगलीची जनता आहे त्यांच्यासाठी ही बंडखोरी करावी लागली. आणि मग ती लोकांनी प्रचंड भरभरून साथ दिली, प्रेम दिलं आणि मग निवडणुकीचा निकाल हा सुदैवाने हा सांगलीच्या जनतेच्या मनासारखा लागला, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनासारखा लागला आणि विशालराव हे निवडून आले
आम्ही त्यांना सगळ्यांनी निवडून दिलं आणि त्यातून आज एक काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला एक खासदार हा सांगली जिल्ह्याच्या मातीतून महाराष्ट्राला आणि देशाला मी देऊ शकलो. तुम्ही काही योग्य दरवाजा खटखटवला नाही असं मला वाटतं. नाही, मुंबईत दिल्लीत तुम्ही गेलात पण जिथे खटखटवायला पाहिजे होता तिकडे तर गेलाच नाही. मला असं वाटतं आमची चूक अशी झाली की आम्ही दरवाजा खटखटत होतो. काही लोक मागच्या खिडकीतनं जाऊन त्यांनी आमचं तिकीट कधी कापलं आम्हाला कदाचित लक्षात नाही आलं. आम्ही खिडक्यांमध्ये जाऊ शकत नाही ना. आम्ही सरळ मार्गे आम्ही आमची उमेदवारी मागत होतो. काँग्रेस पक्षाच्या सृष्टीनं आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. नैतिक जबाबदारी, नैतिक कर्तव्य आहे की पहिलं आपल्या पक्षाच्या सृष्टीनं तिकीट मागावं. आणि मी खरं ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम काँग्रेसच्या नेत्यांनी, थोरात साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सगळ्यांनी, मुकुल वासनिक, आमची बाजू चांगली लावून धरली. दिल्लीतल्याही नेत्यांनी, आदरणीय खरगे साहेब, के.सी. वेणुगोपालजी यांनी आमची बाजू लावून धरली. पण मी सांगितल्याप्रमाणे आम्ही दरवाजा खटखटत होतो. काही मंडळी खिडकीतनं जाऊन जे काय करायचं केलं. थेट तुम्हाला विचारू नाव घेऊन की तुम्ही नाही, नका कशाला. मला बघा, आता निकाल हा लागलेला आहे. जनतेच्या, सांगलीच्या जनतेच्या मनासारखा निकाल लागलेला आहे. आणि ह्याचं फायनल आउटकम काय झालं, रिझल्ट काय झालं? रिझल्ट असं झालं की एक काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आला, महाविकास आघाडीचा खासदार सांगलीत निवडून आला आणि इंडिया अलायन्सच्या विचाराचा खासदार निवडून आला. सांगलीमध्ये कसं ना, ट्रुली महाविकास आघाडी दिसली. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस तुम्ही यांच्या विरोधात प्रचार करत होता, म्हणजे ऑन रेकॉर्ड स्टेजवरनं. निवडणुकीनंतर आज तुम्ही दोघं जण इकडे एकत्र दिसून येत आहे. महाविकास आघाडी अशीच बनली होती. 19 मध्ये एकमेकांच्या विरोधात स्टेजवरती दिसले होते आणि नंतर मग एकत्र येऊन सत्तेमध्ये आले होते. आणि त्यावेळेस म्हणजे खिडकीतनं तिकीट कापणारे, दरवाजा खटखटणारे आणि निवडणूक लढवणारे सगळे एकत्र दिसले त्यावेळेस स्टेजवरती. तर हे कसं काय झालं? म्हणजे हे कसं काय तुम्ही राजकारण करता आणि कसं लोकांना कसं समजवता? त्याच्या आधीच लोकांना एवढं कन्फ्युजन आहे, त्याच्यामध्ये जाऊन सांगणं की नाही आपला यावेळेचा उमेदवार खरं तर विशाल पाटील आहेत, हे कसं काय तुम्ही समजावू शकता? त्यामागे मी प्रत्येक वेळी सांगतो की विश्वजित कदमांनी, त्यांच्या वडिलांनी सुरुवात केली आणि त्यांनी एक चांगली संघटना बांधलं आहे आणि त्यांची कार्यकर्ते खूप कमिटेड आहेत, त्यांच्याशी लॉयल आहेत, त्यांना खूप सांगावं लागत नाही. एक वेल ऑइल्ड मशिनरी आपण जी म्हणतो त्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठमागणी, त्यांच्या घरात मग त्यांचे काका असतील, मोहन शेठदादा कदम आमदार होते, त्यांचे चिरंजीव शांताराम बापू, त्यांचे नातू जितेश कदम, त्यांचे कदम साहेबांचे जावे महेंद्रप्पा लाड, सुखात दुःखात अगदी लोक एकजीव झालेले आहेत. हा मेसेज पोचवणं अगदी शेवटच्या क्षणात, आता 7ला मतदान असेल आणि 6ला पोचवायचं म्हटला तरी ते पोचू शकतात, एवढी त्यांची संघटना स्ट्रॉंग आहे. ह्या निवडणुकीत सांगलीच्या ह्या वादामुळे महाराष्ट्रातल्या इतर 47 मतदारसंघात त्रास होऊ नये किंवा ह्याचे पडसाद बाहेर उमटू नयेत, ह्यासाठी महाविकास आघाडीचे लोक काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचंच काम करतात, अपक्षाचं काम करत नाहीत, हे दाखवणं गरजेचं होतं. आणि ही रिस्क होती. कदाचित तसं झाल्यामुळे थोडी मतं आमची कमी झाली असती, त्यामुळे त्यांना ते स्टेजवर जावं लागलं. ते थेट तुमचा प्रचार करताना दिसत पण नाहीयेत, पण प्रचारही तुमचा करताय. तेच तेवढी संघटना, हे कसं काय शक्य झालं? हाच लोकांपुढे हाच प्रश्न असतो की हे कसं काय करतात? त्यांची मेहनत आहे, ते सांगतील. मी 20 दिवस रात्रीच्या 9 वाजल्यापासून पहाटे 4:30 पर्यंत झोपलो नाही. समजून घेणाऱ्याने समजून घ्यावं. आमचा संपायचा प्रचार आणि त्यांचा सुरू व्हायचा असं. 20 दिवस सकाळी 8 ते 9 वेगळं स्टेज आणि 9 ते मी दुसरा. बघा, एक लक्षात घ्या, मी कपटी राजकारणी नाही. आमच्या वडिलांची जी ओळख आहे सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात, तीच मी सांगली जिल्ह्यात ठरवली. चंद्रारजींची उमेदवारी, चंद्रारजी काय असे कट्टर मुरलेले 20-25 वर्षापासून काही शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हते. त्यांचा प्रवेश शिवसेनेत अवघ्या 6 दिवसापूर्वी आल्या, त्यांच्या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी. ठीक आहे, काय त्यांच्यात दिसलं आणि त्यांना उमेदवारी लोकसभेत दिली. एक पैलवान म्हणून मला त्यांचा आदर आहे, माझे मित्र आहेत ते. आणि त्यांनाही मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा लोकसभा हा फार मोठं फड असतं, हे 6 विधानसभेचं फड आहे, एवढं सोपं नाही. सगळ्या थरातील लोकांना सोबत घेणं, लोकसभेची निवडणूक लढत असताना एक स्वतःचा वोट बेस पाहिजे. दुसरी गोष्ट असते की राजकारणातलं एक सातत्य पाहिजे आणि मग कोणतरी लोकसभा लढण्याचं धाडस करत असतं. आणि मग मी त्याला सांगितलं, भाऊ तुम्ही MLC होणार असाल तर सांगा, विधान परिषदेसाठी आम्ही काँग्रेसकडून प्रयत्न करू, महाविकास आघाडीकडून प्रयत्न करू. ठीक आहे, मला आता त्याच्या खोलात जायचं नाही.
कारण त्या सगळ्या चर्चा काय काय घडल्यात त्या झालेल्या आहेत. मूळ प्रश्न असा की आमचं सांगली जिल्ह्याशी एक भावनिक नातं आहे लोकांशी. मी सांगितलं, दुष्काळ असो, पूर परिस्थिती असो, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे आमच्या कुटुंबांनी आणि आम्ही स्वतः हे केलेलं आहे. आणि पुरात मी काय केलं हे लोकांना माहिती आहे. जवळ 25-30 हजार लोकांना मी स्थलांतरित करून त्यांचं सगळं 20-25 दिवसाचं काम सांभाळलेलं होतं. हे लोकांना माहिती आहे. भारतीय हॉस्पिटल आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कारखाने आम्ही उत्तम चालवतो, शेतकऱ्यांचा प्रपंच संसार उभा करण्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने हातभार लावतो. याचा सगळ्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे, समाधान आहे, अभिमान आहे. हे करत असताना एक नातं आहे आणि हे नातं एवढं भक्कम झालं आहे, एवढं घट्ट आहे की लोकांचाही आमच्यावर विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बळावर हे राजकारण मी करू शकलो की आज मी एक निश्चय केला होता की बाबा मला सोनियाजींनी आदरणीय राहुलजींनी काही पक्षश्रेष्ठी सांगितलं तू मला लढा लागेल लोकसभा. मी म्हणलं माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी लढू शकत नाही. माझा मतदारसंघ आहे, मतदारसंघ अजूनही माझा पोरका मला करायचा नाही. साहेब गेल्यानंतर मला ती जबाबदारी आलेली आहे आणि मला विशालरावांना संधी द्यायची होती. गेल्या वेळेस ती संधी मिळाली नाही. मी त्यांना शब्द दिला होता, दिलेला शब्द मला पाळायचा आहे. मी चंद्राला सांगितलं होतं, बाबा हे बघ मी प्रचार करेल पण मला माहिती आहे रिस्पॉन्स नसणार आहे, मी शरारीने तिकडं असेल पण माझं मन नाही म्हणणं, समजून घे. आणि मी त्याला सांगितलं होतं क्लिअर कट, चंद्राजींना मी तोंडावर सांगितलं होतं. मी त्यातल्या अडचणी काय आहेत हे सांगितलं होतं. महाविकास आघाडी कशाला एकत्र आली, इंडिया अलायन्स कशाला एकत्र आलं, आपल्याला भाजपचा पराभव करायचा होता. भाजपचा पराभव करणारा सांगली जिल्ह्यातला उमेदवार कोण होता? आमच्यासाठी विशाल पाटील होता. आणि म्हणून आम्ही सगळेजण ताकदीने एकत्र आलो आणि सर्व या ठिकाणी जे काय करायचं होतं, म्हणजे इथं काय कुणाला फसवलं आहे काय नाही, सगळ्या घटनाक्रम, सगळी वस्तुस्थिती, सगळं सत्य परिस्थिती ही वेळोवेळी मी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगत गेलेलो आहे.